नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी संस्कृतच्या पेपरमध्ये अपठित गद्य याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो, कारक परिचयम कुरुत. मग आता नेमकं कारक म्हणजे काय आहे किंवा कारक परिचयम कुरुत मध्ये नेमकं काय करायचं असतं? तर बेसिकली या प्रश्नासाठी तुम्हाला कुठल्याही एक प्रकारचं असं वाक्य दिलं जातं जे की त्या उतार्यामध्ये असेल आणि याला एक अंडरलाईन करून दिली जाते कुठल्याही शब्दाच्या खाली आणि विचारलं जातं की याचं कारक लिहा. सो बेसिकली कारक मध्ये नेमकं काय काय येतं? तर जर तो शब्द प्रथमेमध्ये असेल तर आपण म्हणतो तो कर्ता कारकामध्ये आहे. द्वितीयेमध्ये असेल तर आपण म्हणतो तो कर्म कारकामध्ये आहे. तृतीयेमध्ये असेल तर तो कर्णम कारकामध्ये आहे. म्हणजेच बेसिकली जर तुम्हाला कारक ओळखायचं असेल त्या पर्टिक्युलर शब्दाचा तर तुम्हाला विभक्ती माहिती पाहिजे. चतुर्थी विभक्तीमध्ये असेल तर तो संप्रदानम मध्ये आहे, पंचमी असेल तर अपादानम आणि सप्तमी असेल तर अधिकरणम. सो आता हे तुम्हाला काही पण करून लक्षात ठेवावं लागेल. आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे की प्रथमा कर्तामध्ये असतो, द्वितीयेमध्ये कर्म असतं. सो हे काही लक्षात ठेवायची गरज नाही पडणार. तृतीयेमध्ये कर्णम हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट आहे चतुर्थीमध्ये संप्रदानम, म्हणजे आपण ते कोणाला तरी दान करतो किंवा कोणाला तरी काहीतरी गोष्ट देतो त्यावेळेस मोस्टली आपण त्या शब्दाची चतुर्थी करतो. ते कशामध्ये येतं? संप्रदानम मध्ये. पंचमीमध्ये आपण काहीतरी वेगळं करणार असतो. वेगळं करणार म्हणजे दोन गोष्टींना आपण डिवाइड करणार असतो. फॉर एक्झाम्पल, घरातून तुम्ही बाहेर गेलात तर ते वेगळं झालं ना, घर आणि तुम्ही वेगळे झालात. सो त्या ठिकाणी तुम्ही घराची पंचमी गृहात असं लिहू शकता. सो ते कशामध्ये येणार आहे? अपादानम. त्याचं कारक येणार आहे अपादानम. नेक्स्ट आहे सप्तमीमध्ये अधिकरणम. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला हे फक्त पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत आणि आता आपण बघूयात की कारक नेमकं ओळखायचं कसं. तर सगळ्यात पहिलं आपल्याकडे आहे, त्या ठिकाणी ऑलरेडी दिलंय, बट ठीक आहे, आपण त्याला दिलं असूनही तरी पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. कवयः काव्यानी रचयन्ति. आता तुम्हाला जर कवीचा टेबल पाठ असेल तर तुम्हाला कळेल की हे बहुवचनामध्ये आहे, त्यासोबतच हे प्रथमामध्ये आहे. आणि जर एखादा शब्द प्रथमेमध्ये असेल तर ते काय नेहमी सांगणार आहे आपल्याला? कर्त्याबद्दल सांगणार आहे. सो कर्ता हे काय झालं? त्याचं कारक झालं. सो तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल तेव्हा हे वाक्य लिहायचं आहे उत्तरपत्रिकेमध्ये आणि खाली कारकम इज इक्वल टू कर्ता असं लिहायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न जे आहेत तर ते सोडवतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हरिही लेखनीम यच्छती. आता या ठिकाणी अंडरलाईन जर हरिही खाली असलं असतं तर हरिही काय आहे? कर्ता आहे. पण अंडरलाईन कशा खाली आहे? लेखनीम खाली. आता हरीने लेखनी दिली. आता याच्यामध्ये लेखनी काय डिफाईन करते? द्वितीयेमध्ये आहे, एक लेखनी आहे, द्वितीयेमध्ये आहे, म्हणजेच हे काय सांगणार आहे? कर्म. म्हणजे याचं कारक काय येणार आहे? कर्म येणार आहे. ठीक आहे. सो तुम्ही जेव्हा याचा आन्सर लिहाल तेव्हा तुम्हाला वाक्य लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला कारकम इज इक्वल टू कर्म असं लिहायचं आहे. अगेन हरीच्या खाली आलं असतं तर आपण काय म्हटलं असतं? कर्ता आहे. दुसरं आहे वृक्षात फलम पतती. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा कधी सेपरेशन असेल तेव्हा त्या ठिकाणी मोस्टली पंचमी विभक्ती पाहायला मिळते. आता या ठिकाणी वृक्षातून जे फळं आहेत तर ती खाली पडलेली आहेत असं इथे सांगितलेलं आहे, म्हणजे दोघांमध्ये सेपरेशन आहे. आणि वृक्षात ही कुठली विभक्ती आहे? पंचमी विभक्ती आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की कारक काय येणार आहे? अपादानम. सो याचं उत्तर लिहिताना असं लिहायचं आहे, कारकम इज इक्वल टू अपादानम. ठीक आहे. सो हे झालं आपलं उत्तर. त्यानंतर जर परत फलमच्या खाली अंडरलाईन दिली असती कदाचित तर आपण काय लिहिलं असतं? कर्म लिहिलं असतं, कारण फलम कशामध्ये आहे? द्वितीयमध्ये आहे. ठीक आहे. सो डिपेंडिंग अपॉन विभक्ती कुठली आहे त्यानुसार आपल्याला कारक लिहायचं असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बालाहा कंदुकेन क्रीडंती. आता या ठिकाणी बालाहा कंदुकेन क्रीडंती मध्ये कंदुकेनच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे, म्हणजे ते जे बाळ आहे तर ते त्या काठीने खेळत आहे. ठीक आहे. सो त्या काठीच्या सहाय्याने खेळत आहे, म्हणजेच या ठिकाणी कुठली विभक्ती असणार आहे? तृतीयात. देवेन प्रमाणे कंदुकेन कशामध्ये आहे? तृतीयामध्ये आहे. आणि तृतीया म्हणजे काय? कर्णकारकम. सो या ठिकाणी काय लिहायचं आहे? कर्णम. सो कारकम लिहून डॅश करून तुम्हाला काय लिहायचं आहे? कर्णम. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे आलं याचं उत्तर. जर तुम्हाला बालाहाच्या खाली अंडरलाईन करून दिली असती तर बालाहा प्रथमेमध्ये आहे बहुवचनामध्ये, ते काय आलं असतं? कर्ता कारकम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वने व्याघ्र वसती. वने डिफाईन्स व्हॉट? प्लेस. प्लेस म्हणजे काय? कुत्र, त्यासाठी आपण वापरू शकतो. सो हे कुठली विभक्ती असणार आहे? प्लेस दाखवणं, ठिकाण दाखवणं किंवा काहीतरी शो करणं, काहीतरी दर्शवणं, ही कुठली विभक्ती असते? सप्तमी. म्हणजे वनही कशामध्ये आहे? सप्तमीमध्ये आहे. सप्तमी मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अधिकरणम. सो याचं उत्तर काय येणार आहे? अधिकरणम. सो कारकम काय आहे? अधिकरणम. ठीक आहे. हे जर तुम्हाला व्याग्रहचं विचारलं असतं तर या ठिकाणी व्याग्रह प्रथमेमध्ये आहे, कर्ता आलं असतं.
ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे माता बालकाय मोदकम यच्छती. बालकाय कशामध्ये आहे? चतुर्थीमध्ये आहे. चतुर्थी म्हणजे काय येतं? संप्रदानम. सो याचं उत्तर काय येणार आहे? संप्रदानम. संप्रदानम. एक मिनिट. ठीक आहे. सो कारकम इज व्हॉट? संप्रदानम. मातासाठी विचारलं असतं तर कर्ता आलं असतं. मोदकम साठी विचारलं असतं तर कर्म आलं असतं. ठीक आहे. सो जेव्हा तुमच्याकडे तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात आणि ही जी वाक्य तुमच्याकडे आहेत तर फक्त त्या शब्दासाठी नाही तर इतर शब्दांवरती पण फोकस करा सो दॅट तुम्हाला एक्झाम मध्ये कसाही कुठलाही प्रश्न आला तरी पण तुम्ही सोडवू शकता. तसे तर हा जो कर्ता कर्म क्रियापद सॉरी म्हणजे कारक परिचय जे आहे बेसिकली पूर्णच तर ते एका मार्कासाठी विचारलं जातं आणि ट्राय करा की तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट कराल कारण बाकीच्या प्रश्नांपेक्षा हा प्रश्न खूप इझी आहे. तुम्हाला विभक्ती तशाही माहिती आहेतच बिकॉज ऑफ टेबल्स पाठ केल्यामुळे आणि तुम्हाला फक्त त्या विभक्तीनुसार त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे त्या कारकाचं. ठीक आहे, एवढंच करायचं आहे. सो आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल आणि कसं सॉल्व्ह करायचं हे पण कळलं असेल. नेक्स्ट टाइम जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येईल तेव्हा प्लीज कोणीही सोडायचा नाहीये, तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आणि तुमच्याकडे जर अजून असे काही एक्झाम्पल्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी त्याचं पण तुम्हाला कारक सांगण्याचा प्रयत्न करेन सो दॅट तुम्हाला एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहायला नको. So thank you so much for watching and see you in the next session. Bye bye.